नमस्कार, मी परवेश पठाण। ही दृश्य बघा, हा कुठला दुर्गम भागातला कच्चा रस्ता नाही, तर हा आहे राष्ट्रीय महामार्ग। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, नॅशनल हायवे। ही दृश्य आहेत शेगाव ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाची, अर्थात महाराष्ट्राच्या दोन सर्वात मोठ्या श्रद्धास्थानांना जोडणारा पवित्र पालखी मार्ग। या मार्गाला दिंडी मार्गही म्हटले जाते। याच मार्गावर परतूर तालुक्यातील आष्टी ते बीड जिल्ह्यातील माजलगाव या साधारण 30 किलोमीटरच्या रस्त्यावर आम्ही प्रवास करून हा व्हिडिओ बनवला आहे। तुम्ही जो व्हिडिओ पाहत आहात तो आष्टी ते माजलगाव या राष्ट्रीय महामार्गावरील एकूण रस्त्यापैकी अपूर्ण असलेल्या रस्त्याचा व्हिडिओ आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला लक्षात येईल की रस्ता किती अपूर्ण आहे आणि जो काही रस्ता झाला आहे त्याचे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले आहे। तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की राष्ट्रीय महामार्गावरील एवढा मोठा रस्ता अजून बाकी राहिलाच कसा। एखाद्या ठिकाणी रस्त्याचा काही भाग शेतकऱ्यांनी अडवला असेलही, परंतु एवढा मोठा वेगवेगळ्या ठिकाणी अनेक किलोमीटरपर्यंत रस्ता कोणी अडवला असेल का? जर रस्ता अडवल्याने रस्त्याचे काम थांबलेले असेल तर दोन्ही जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी 5 ते 6 वर्षे काय करत होते? रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही का? त्यांना मावेजा दिला नाही का? कारण जे काही असो, परंतु अनेक किलोमीटर रस्ता अपूर्ण आहे यात शंका नाही। एवढंच नव्हे तर जो काही रस्ता झाला आहे त्यापैकी बहुतांश रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे। असे असताना आश्चर्य म्हणजे या रस्त्यावर टोल सुरू करून जनतेची एक प्रकारे लूट सुरू करण्यात आली आहे। राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या अपूर्ण रस्त्यावर दिसत असलेले खड्डे संबंधित अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचे जळजळीत उदाहरण म्हटले तरी वावगं ठरणार नाही। या दिंडी मार्गावरून प्रवास करणारे भाविक भक्त आणि देशभरातून विविध राज्यातून येणारे प्रवासी जेव्हा या रस्त्यावरून प्रवास करत असतील तेव्हा त्यांना प्रश्न पडत असेल की महाराष्ट्रात अशा प्रकारच्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणतात का? महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची व्याख्या थोडी वेगळी आहे का? नितीन गडकरीजी नेहमी सांगतात की माझ्या विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्याचे काम कोणी खराब दर्जाचे केले तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। मी कोणाला सोडत नाही। मग या रस्त्याचा अपवाद सोडून तुमचं वक्तव्य आहे का? रस्ता निकृष्ट दर्जाचा करून उर्वरित रस्ता अर्धवट सोडला जात असताना तुम्ही गप्प का आहात? तुमच्या योगदानाबद्दल शंका नाही, परंतु हा धार्मिक दृष्टीने व विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला रस्ता तुमच्या नजरेतून सुटला कसा? ज्या अधिकाऱ्यांवर या रस्त्याची जबाबदारी तुम्ही सोपवली होती त्यांनी तुम्हाला धोका दिलाय का? रस्त्याची सत्य माहिती तुमच्यापासून लपवण्यात आली का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। रस्त्यावर वाहन घसरून खाली पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले। रस्त्याचे काम सुरू होऊन अनेक वर्षे उलटली तरी रस्ता पूर्ण का होत नाही? 5 ते 6 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही रस्ता पूर्ण होत नसेल आणि वरून टोलच्या माध्यमातून लूट सुरू करण्यात येत असेल तर जनतेमध्ये रोष वाढणारच आहे। एवढंच नव्हे तर या परिसरातील वाहनधारक असलेल्या शेतकरी व नागरिकांना सुद्धा टोलचा भुर्दंड सोसावा लागत आहे। म्हणजे चारही बाजूने लूट सुरू आहे असं म्हणायचं का? या मार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत रस्त्याची अशी दयनीय अवस्था दिसून येत आहे। या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जर प्रतिक्रिया विचारली तर रस्त्याबाबत त्यांची अत्यंत तीव्र भावना दिसून येते। रस्त्याची दयनीय अवस्था आणि जागोजागी फुटलेला रस्ता पाहून त्यांचा संताप दिसून येतो। व्हिडिओमध्ये गोदावरी नदीवरील पूल दिसत असला तरी तो अद्याप अपूर्ण आहे, कारण त्याच्या दोन्ही बाजूला काम अजून बाकी आहे। त्यामुळे हा पूल सुद्धा अद्यापपर्यंत होऊ शकलेला नाही। अपूर्ण असलेला हा रस्ता जिकडे तिकडे खड्डेच खड्डे, वाहने कशी बशी चुकवत जात आहेत। हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा मंजूर आहे, पण अनेक किलोमीटर अद्याप असाच रस्ता आहे। एवढे वर्ष रस्ता अपूर्ण असताना NHAI आणि MSRDCचे अधिकारी काय करत होते? गेल्या 5-6 वर्षात त्यांनी डोळेझाक केली का? ज्या कंत्राटदार कंपनीकडे हे काम आहे त्याच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची होती, परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे असंच चाललंय। रस्ता एवढे वर्ष अपूर्ण असताना अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी केली नाही का? कंत्राटदार कंपनीला पाठीशी घालण्यासाठी संगनमत केलं का? आणि हे बघा, या पुलाचे सांगाडे हे या रस्त्यावरील विकासाचे नाही तर सरकारी अनास्थेचे आणि भ्रष्टाचाराचे स्मारक बनून उभे आहेत। केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरीजी यालाच राष्ट्रीय महामार्ग म्हणायचं का? हाच का तुमचा नॅशनल हायवे, ज्याचे काम गेल्या 5 ते 6 वर्षापासून सुरू आहे पण अजूनही पूर्ण झालेला नाही? गडकरी साहेब, तुम्हीच सांगा, असा रस्ता तुमच्या मंत्रालयात कसा टिकतो? तुम्हाला अंधारात ठेवून हे काम झालं का? या महामार्गावर बनवण्यात आलेला सिमेंट रस्ता एखाद्या ठिकाणी फुटलेला नाही, तर शेकडो ठिकाणी असा फुटलेला आणि तडे गेलेला रस्ता तुम्हाला दिसून येईल।
मग प्रश्न पडतो की संबंधित अधिकारी या रस्त्यावरून कधी प्रवास करत नसतील का? जर अधिकाऱ्यांना रस्त्याची दुरावस्था माहीत असूनही ते दुर्लक्ष करत असतील तर याचा अर्थ काय घ्यायचा, असा सवाल जनता विचारत आहे. दिंडी मार्ग म्हणून मंजूर असलेल्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. संपूर्ण महामार्गावर जागोजागी तडे गेले असून रस्ता अनेक ठिकाणी फुटला आहे. कंत्राटदाराने आणि संबंधित विभागाने या गंभीर त्रुटीवर डांबर टाकून केवळ मलमपट्टी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे रस्त्याच्या मधोमध एक मोठी उभी भेग पडली आहे. जागोजागी पडलेली ही भेग इतकी मोठी आणि खोल आहे की दुचाकी स्वाराचे टायर यात सहज अडकून गंभीर अपघात होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. या भेगांमुळे वाहन चालकांना, विशेषतः मोटरसायकलवर प्रवास करणाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्त्याच्या पृष्ठभागावर पडलेल्या भेगा आणि तडे पाहून बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे झाले आहे हे स्पष्ट होते. रस्ता पाहिल्यावर स्पष्ट दिसते की हे निकृष्ट दर्जाचे काम आहे. खराब सामग्री, चुकीची बांधकाम पद्धती आणि भ्रष्ट मानसिकता यामुळे रस्त्याचे वाटोळे झाले आहे. संबंधित अधिकारी म्हणतात काम चालू आहे, पण हे उत्तर फक्त उडवाउडवीचे आहे. हे काम चालू असताना अधिकाऱ्यांनी गुणवत्ता तपासली नाही का? निकृष्ट काम होत असताना त्यांनी गप्प बसून खिसे भरले का? रस्ता निकृष्ट दर्जाचा होत असताना दोन्ही विभागाचे अधिकारी काय करत होते? त्यांनी कंत्राटदाराला पाठीशी घातल्याशिवाय असे होऊ शकत नाही. अधिकारी अहवाल देतात आणि त्यावर आधारित टोलची परवानगी मिळते. म्हणजे संबंधित अधिकारी कंत्राटदार सोबत मिलीभगत करून जनतेची फसवणूक करत आहेत का? येथे भ्रष्टाचार झाला नाही असे म्हणता येईल का? नॅशनल हायवे अर्थात राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत गुळगुळीत रस्ता पहा. ज्यांना मणक्याचे आजार नाहीत ते या मार्गावरून गेले तर त्यांना नक्कीच मणक्याचा त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. या रस्त्यावरून जाताना दुचाकी असो, 3 चाकी असो किंवा 4 चाकी असो, वाहनधारकाला कोणत्या गिअरमध्ये गाडी चालवावी हा प्रश्न पडतो. गेली 5-6 वर्षे या रस्त्याचे काम सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला, पण हाती काय लागलं तर हे अर्धवट, निकृष्ट आणि धोकादायक कामाचा एक उत्तम नमुना. अनेक किलोमीटरपर्यंत तर रस्ताच तयार झालेला नाही, फक्त मुरुम आणि माती टाकून ठेवली आहे. पावसाळ्यात इथे गुडघाभर चिखल साचतो. ही सगळी परिस्थिती एका बाजूला असताना या महामार्गावर एक गोष्ट मात्र अत्यंत वेगाने आणि चोखपणे सुरू आहे, आणि ती म्हणजे टोल वसुली. होय, परतूर तालुक्यातील लोणीजवळ एक चकचकीत टोल नाका उभारलाय आणि तुमच्याकडून याच तुटलेल्या, फुटलेल्या आणि अर्धवट रस्त्यासाठी टोल वसूल केला जातोय. याला दिवसा ढवळ्या दरोडेखोरी नाही तर काय म्हणायचं? ही जनतेची क्रूर थट्टा नाही का? रस्ता पूर्ण झालाच नाही, रस्ता निकृष्ट आहे, मग टोल कशासाठी? वाहनधारकांनी टोल कशामुळे द्यायचा? टोल कर्मचारी सांगत आहेत की 85% काम झाले, शासनाची परवानगी आहे म्हणून टोल वसुली सुरू आहे. पण प्रश्न हा आहे की 85% झालेले काम कुठे आहे? निकृष्ट आणि अर्धवट कामाला 85% काम म्हणायचं का? एवढंच नव्हे तर शासनाने कोणत्या आधारावर टोल वसूल करण्याची परवानगी दिली आहे? परवानगी देण्यापूर्वी रस्त्याची तपासणी केली नाही का? अधिकाऱ्यांनी संगनमत करून कंत्राटदार कंपनीला पाठीशी घातले का? टोल वसुलीसाठी काही डील झाली आहे का? महाराष्ट्रात आधीच टोलच्या झोलमुळे जनता हैराण आहे आणि आता पुन्हा जनतेचे खिसे कापणारा टोल सुरू झालाय म्हणायचा का? आम्ही जेव्हा याबद्दल NHAI म्हणजेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि राज्याच्या MSRDC अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांचं म्हणणं आहे की जेवढा रस्ता पूर्ण झालाय तेवढाच टोल आकारला जातोय. काय हास्यास्पद युक्तिवाद आहे हा? आमचा सवाल आहे की जो रस्ता झालाच नाहीये त्याचं तर सोडाच, पण जो काही झालाय तो इतका निकृष्ट आणि भंगार दर्जाचा आहे की त्यावर गाडी चालवायचे पैसे द्यायचे की गाडीच्या नुकसानीची भरपाई मागायची असा प्रश्न पडतो. टोल नाक्यावरील कर्मचारी सांगतात की 85% काम पूर्ण झालंय आणि त्यांना सरकारची परवानगी आहे. आता आमचे सवाल थेट व्यवस्थेला आहेत. सवाल नंबर 1, क्वालिटी कंट्रोल विभाग कुठे आहे? टोल वसुलीला परवानगी देण्यापूर्वी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली होती का? की AC कॅबिनमध्ये बसूनच ऑल इज वेलचा रिपोर्ट दिला? जर पाहणी केली होती तर त्यांना हा उखडलेला रस्ता आणि अर्धवट काम दिसलं नाही का? सवाल नंबर 2, NHAI आणि MSRDCचे अधिकारी काय करत होते? जेव्हा कंत्राटदार कंपनी निकृष्ट दर्जाचा रस्ता करत होती तेव्हा हे अधिकारी कोणत्या पाहणी दौऱ्यावर होते? त्यांनी कधी प्रत्यक्ष जागेवर येऊन कामाची गुणवत्ता तपासली की फक्त कागदी घोडे नाचून आपलं टक्केवारीचं गणित पक्क केलं? सवाल नंबर 3, हा सगळा प्रकार अधिकारी आणि गुत्तेदार यांच्या संगनमताशिवाय, त्यांच्या आर्थिक लागेबांध्याशिवाय शक्य आहे का?
कारण अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखविल्याशिवाय, त्यांनी अर्थपूर्ण अहवाल दिल्याशिवाय टोल वसुलीला परवानगी मिळूच शकत नाही. हा टोलचा झोल म्हणजे एक संघटित गुन्हा नाही का? सवाल नंबर 4. गडकरीजी, तुम्ही देशातले सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जाता. रस्त्याच्या कामात तुमचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. मग तुमच्या विभागाचं हे काम एवढं निकृष्ट, अपूर्ण आणि जनतेमध्ये रोष वाढवणारा का ठरत आहे? या राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट व अपूर्ण काम म्हणजे तुमच्या विभागावर काळा डाग लावणारे नाही का? यालाच वर्ल्ड क्लास रस्ता म्हणायचं का? या भ्रष्ट कारभाराकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष देणार आहात की पांघरून घालणार? सवाल नंबर 5. केंद्र आणि राज्य शासन या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारावर कारवाई करणार का, की एकमेकांकडे बोट दाखवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणार? 5-6 वर्षे उलटूनही 30 किलोमीटरचा रस्ता पूर्ण होत नसेल आणि तरीही टोल वसुली सुरू होत असेल तर याला सरकारचा आशीर्वाद आहे असं जनतेनं का समजू नये? आम्ही आजपर्यंत अनेक नॅशनल हायवे पाहिले, पण असा हायवे पहिल्यांदाच पाहतोय जिथे प्रवास कमी आणि मनस्ताप जास्त आहे. सुविधा शून्य आहेत, पण वसुली मात्र 100% आहे. हा तर जनतेच्या पैशांचा आणि विश्वासाचा महाघोटाळा म्हणावा लागेल. हा प्रश्न केवळ वाहनधारकांचा नाही, हा प्रश्न आहे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा. ज्या पालखी मार्गावरून संतांच्या पालख्या जातात, तो मार्ग सुकर असायला हवा की असा जीव घेणा? हा वारकऱ्यांच्या भावनांचा अपमान नाही का? हा जो प्रकार सुरू आहे तो म्हणजे जनतेची सरळ सरळ फसवणूक आणि लूट आहे. ही टोलधाड तात्काळ थांबलीच पाहिजे. जनता सरकारकडे स्पष्ट मागणी करत आहे की नंबर 1, तात्काळ टोल वसुली बंद करा. जोपर्यंत आष्टी ते माजलगाव हा रस्ता 100% उच्च गुणवत्तेसह पूर्ण होत नाही तोपर्यंत लोणी येथील टोल नाका बंद करण्यात यावा. नंबर 2, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करून तिला कायमचं काळ्या यादीत टाका. नंबर 3, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. ज्या अधिकाऱ्यांनी या निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष केलं, ज्यांनी चुकीचे अहवाल देऊन टोल वसुलीला परवानगी दिली, त्या NHAI आणि MSRDCच्या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. नंबर 4, रस्त्यांची पुनर्बांधणी करा. जो काही निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवला आहे तो पूर्ण रस्ता NHAIच्या मानकानुसार तयार करण्यात यावा आणि अर्धवट कामे त्वरित पूर्ण करावीत. अर्थातच जनता सरकारकडे अपेक्षेने पाहत आहे, त्यामुळे केंद्र आणि राज्य शासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, की तेही या टोलच्या झोलकडे दुर्लक्ष करून दोषींना पाठीशी घालणार? याचं उत्तर सरकारला द्यावंच लागेल, कारण हा प्रश्न एका रस्त्याचा नाही तर लाखो नागरिकांचा श्रद्धेचा आणि न्याय हक्काचा आहे. याबाबत माजी मंत्री तथा परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांची नेमकी भूमिका समजू शकली नाही, कारण त्यांना कॉल केला असता त्यांनी थोडक्यात बोलून अधिक भाष्य करण्यास असमर्थता दर्शवली. तर माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांना विचारले असता सदरील रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असून रस्ता जागोजागी फुटला आहे. अद्याप या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना टोल सुरू करणे योग्य नाही. त्यामुळे आष्टी माजलगाव या महामार्गावर सुरू करण्यात आलेले टोल आम्ही बंद करू. टोल घेणे बंद करण्यात यावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल आणि वेळप्रसंगी आंदोलनही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी आणि परिसरातील नागरिकांनी सुद्धा टोल बंद करण्यात यावा आणि झालेल्या संपूर्ण कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही आणि चांगल्या दर्जाचा होत नाही तोपर्यंत टोल बंद झालाच पाहिजे. अर्थातच जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत जनतेचा विश्वास परत येणार नाही. शासन या महत्त्वपूर्ण मुद्द्याकडे किती गांभीर्याने पाहते हेच पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. शेवटी जनता एकच प्रश्न करत आहे की रस्ताच अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचा, मग टोल द्यायचा तरी कशाचा? तुम्हाला जर वाटत असेल की हा अन्याय थांबला पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारचे रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.